अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत पशुसंवर्धन विभागाचा फलक हटवल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। योजनांची माहिती घ्यायला आलेल्या नागरिकांना विभाग शोधण्यात अडचणी येत असून प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली जात आहे। ग्रामीण भागातून पशुसंवर्धनाशी संबंधित योजना जसे की दुधाळ जनावरे वाटप, शेळी पालन गट यासाठी अर्ज घेऊन आलेल्या नागरिकांना आता विभाग शोधण्यातच अडथळे येत आहेत। कारण अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत पशुसंवर्धन विभागाचा फलकच नाहीसा झाला आहे। पूर्वी या विभागाचे ठिकाण दाखवणारे स्पष्ट फलक होते, मात्र आता संबंधित अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर हे फलक हटविण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा बसवलेच गेले नाहीत। परिणामी लाभार्थ्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाया जातोय। या गैरसोयींमुळे नागरिकांना योजनांची माहिती घेणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे आणि अनुदान अर्ज करणेही कठीण झाले आहे। आता जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने या तक्रारींची दखल घेत लवकरात लवकर फलक लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। छोट्या व्यवस्थापनाच्या त्रुटींमुळे जनतेचा विश्वास डळमळीत होतोय, हे प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे। पशुसंवर्धन विभागामार्फत गेल्या वर्षी माझा नंबर लागलेला होता शेळी गटासाठी आणि मला पत्र पण भेटलं की बा एवढ्या रुपयाचा डीडी भरा म्हणून। त्या आदेशाचं पालन करत मी डीडी भरला बँकेत आणि तो डीडी आणि सगळे डॉक्युमेंटची पूर्तता केली। नंतर मला तारीख देतो म्हणून शेळी गटाच्या वाटपाची तारीखच दिली नाही आहे आणि आज मी चौकशी करतो आहोत, इथं विभाग वगैरे मला काही दिसत नाही आहे। तरी शासनाला विनंती आहे की याच्यामध्ये लक्ष घालून त्यांनी माझ्या समस्येचं निराकरण करावं। तर पाटी वगैरे काही नाही साहेब, कुठे पाहणार आपण।